नावातच आहे कॉफी. कॉफीमध्ये कॅफिन जसं असतं तसं त्या नावावरून ते आहे कॅफिन. चहात किती असते कॅफिन? 2.75%. तर कॉफीमध्ये 3%. कॅफिनमुळे पोटात ॲसिड्स वाढतात, त्यापासून अनेक रोग उद्भवतात, जसं उच्च रक्तदाब, हाय ब्लड प्रेशर, डोकेदुखी, निद्रानाश, झोप न येणे, सांधिवात, सांधे दुखणे, चिडचिडेपणा, किडन्या कमजोर होणे, व्हिटॅमिन बीचा अभाव, श्रवण क्षमता, दृष्टी कमी होणे, चष्मा लागणे, स्मरणशक्ती कमजोर होणे, काही न आठवणे, हृदयरोग आणि सर्वात महत्त्वाचं केस सफेद होणे, म्हणजे केस पांढरे होणे. हे कशामुळे होतं? कॅफिनमुळे. तिसरं घटक आहे तो म्हणजे थीन, THEIN, थीन. हे चहामध्ये 3 ते 6% असतं. त्यामुळे वृक्षपणा येतो. वृक्ष, आनंदी राहत नाही, वृक्ष. यामुळे फुफ्फुसे आणि मेंदूच्या कार्यावर अधिक भार पडतो. चौथा आहे पेमिन. पेमिन हा जो घटक आहे याचे गुणधर्म टॅनिनशी मिळते जुळते आहेत. टॅनिन जो पहिला बघितला आपण कशासाठी, तो चामडं रंगवण्यासाठी वापरायचा तो, तसंच हा पेमिन आहे. टॅनिनप्रमाणेच पचनक्रियेवर याचा वाईट परिणाम होतो. व्होलाटाईल ऑइल. 5वा व्होलाटाईल ऑइल. यामुळे निद्रा